Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सर्वात चर्चेत राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शर्मिला पवार आहेत. वहिनी साहेब, काय सांगाल? ज्या पद्धतीचा विजय संपादन केला, पवार परिवारामध्ये फूट होती, कसं बघता? या विजयाचं विश्लेषण कसं कराल? खरं तर या तुमच्या या प्लॅटफॉर्म वरून मला सर्व आमचा जो सामान्य कार्यकर्ता होता, ज्यांनी खरंच जीवाचं रान करून अतिशय कष्ट घेऊन त्यांनी खरं तर 2-3 महिने प्रचार चांगल्या पद्धतीने केला, कशाची भीती न बाळगता. आणि खरं तर मी म्हणेन की हे श्रेय 100% त्यांना जातं. आणि सुप्रियाताईंचं काम, त्या एक उत्तम संसदपटू आहेतच, आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि पवार साहेबांवरती जी सगळ्या जनतेची एक निष्ठा आहे, एक प्रेम आहे, हे सगळं एकत्र येऊन खरं तर हा कालचा विजय त्याच्यामुळेच घडून आलेला आहे. अजितदादांचं कुटुंब आणि इतर कुटुंब, पवार कुटुंबीय सगळे पवार परिवार जो आहे तो अजितदादांच्या किंवा सुनेत्रा वहिनींच्या विरोधात प्रचार करताना जाऊबाई आहात तुम्ही, त्यांच्या कसं बघता? त्यांचा काल पराभव झालेला आहे या निवडणुकीमध्ये, नंदबाई विजयी झाले. कसं आहे वसंत, आमचे पहिल्यापासून भूमिका स्पष्ट होती. आम्ही इथे विरोधक म्हणजे आमच्या समोर जो उमेदवार कोण आहे याच्यावरती आम्ही कधीही भर दिलेला नव्हता, आणि तिथे नातं आहे किंवा कोण उमेदवार आहे याची आम्ही चिंता न करता आम्ही जी एक भूमिका घेतली होती की शेवटी सुप्रियाताई या घरातली एक लेक आहे, आणि त्या एक चांगलं काम करत आलेल्या आहेत. आतापर्यंत 3 टर्म त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, आणि जे माणूस चांगलं काम करते, जी व्यक्ती करते, तर तिला बदलण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे आम्ही ती भूमिका आवर्जून स्पष्ट केलेली होती. आणि शेवटी साहेबांना या वयामध्ये आधार न देणं किंवा त्यांचा कुठेतरी अपमान होईल असं काम आपल्या हातून घडणं हे आम्हाला मान्य नव्हतं, म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. सुप्रियाताईंना जवळपास 1,58,000च्या आसपास मतं मिळालेली आहेत, मताधिक्य मिळालेलं आहे. तुम्हाला हे मताधिक्य अपेक्षित होतं का? तुम्ही ज्यावेळेस लोकांसमोर जात होतात मुद्दे घेऊन, त्यावेळेस लोकांचं जे मत आहे ते काय येत होतं आणि हे मताधिक्य एवढं अपेक्षित होतं का तुम्हाला? कसं आहे, आता हे खरं तर मताधिक्य जे आपल्याला वाढलेलं दिसतंय हे खरं तर लोकांचं एक प्रेम आहे. आणि असं देखील म्हणावं लागेल की एक कुठेतरी एक खदखद होती लोकांची, जी खरं तर बाहेर पडलेली आहे. आणि मगाशी मी म्हणाले तसं की एक सरकारच्या विरोधात लोकांनी एक भूमिका घेतलेली होती, कारण त्यांना त्यांच्या दुधाचे, कांद्याचे प्रश्न सुटलेले नव्हते. मग या अनेक अशा गोष्टी होत्या, ह्या एका कोणाच्या वैयक्तिक व्यक्तीच्या मुळे असं घडलेलं नाहीये. ह्याला अनेक कारणं आहेत, आणि त्याच्यामुळे हा खरं तर ताईंचा विजय झालेला. तुम्ही आता सांगितलं की महागाई, बेरोजगारी किंवा इतर जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, ते प्रश्न फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हते, ते सर्वच मतदारसंघामध्ये होते. पण बारामतीमध्ये अजितदादांचं एवढं भलं मोठं काम असताना देखील वहिनींचा पराभव झालेला आहे. आणि खूप मोठ्या फरकानं पराभव झाला. अजितदादांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील एवढ्या मताधिक्यानं पराभव होणं असं वाटलेलं नव्हतं की त्यांचा इतक्या मताधिक्याने पराभव होईल. हो, बरोबर आहे. म्हणजे स्वाभाविक आहे त्यांना देखील तसं वाटणं, कारण त्यांचं देखील काम आहे जसं तुम्ही म्हणालात तसं. परंतु शेवटी जेव्हा जनता स्वतःच्या हातामध्ये ही निवडणूक घेते, आणि ज्या वेळेला पवार साहेब जे एक वडीलधारी आहेत, आणि बारामतीचे ते एक वडीलधारी आहेत, आणि खरं तर बारामतीची ओळख ही पवार साहेबांच्या मुळेच आहे, हे आपण सर्वांनी कबूल आणि मान्य करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठीच बारामतीची जी जनता आहे ही सुज्ञ आहे, आणि त्यांनी हा योग्य तो निकाल काल दिलेला आहे मतदानाचा. तुम्ही ननंदबाईचं जसं कौतुक केलं तसं जाऊबाईंना काही सांगितलं का? त्यांचं काही सांत्वन किंवा त्यांना काही समजावून सांगितलं का? कसं आहे, आता हा काळ सर्वांसाठीच कठीण आहे. मला असं वाटतं थोडासा वेळ आपण जाऊ दिला पाहिजे. प्रत्येकाला त्याच्यातनं बाहेर यायची आपण एक संधी दिली पाहिजे, आणि निश्चितपणे याच्यातनं एक चांगलंच काहीतरी मार्ग निघेल अशी मला 100% खात्री आहे. पवार परिवार एक राजकारण वेगळं आणि नातं वेगळं असं म्हटलं जातं. तुम्ही दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये, इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुम्ही कुटुंबीय सगळे एकत्र असता. इथून पुढं हाच फॉर्म्युला राहील? इथून पुढे सगळे पवार परिवार एकत्र पाहायला मिळतील? हो, का नाही? म्हणजे आता हे राजकारण आहे ना, हे जसं एक हा हा फेज संपलेला आहे. आता दिवाळी ही दिवाळी असते. प्रत्येकाच्या घरात एक आनंद उत्सव आपण साजरा करत असतो, आणि त्याच्यासाठी मला असं वाटत नाही की हे आम्ही जे काय घडलेलं आहे ते पुढे कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे. दिवाळी आली की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन
तो आनंद एकत्र घेतलाच पाहिजे. वणीसाहेब, आता लोकसभेची निवडणूक पार पडली, पण त्याचबरोबर आता विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. योगेंद्र दादा ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये सक्रिय होते, आता ते समाजकारणामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सक्रिय आहेत. अशी चर्चा सुरू झालेली आहे की भविष्यातले विधानसभेचे आमदार उमेदवार जे आहेत ते योगेंद्र दादा असतील. तुमची काही आई म्हणून चर्चा झाली आहे किंवा जर इच्छुक असतील योगेंद्र दादा, तर तुमचं काय मत आहे? कसं आहे, आता मी मगाशी देखील सांगितलं की त्यांना सामाजिक कामाची आवड आहे. ते इथे तुम्ही सर्वजण पाहता, आठवड्यातले 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार हे इथे विद्या प्रतिष्ठानमध्ये असतात, फलटणला कारखान्यावरती जात असतात. त्यांची इतर जी सामाजिक कामं आहेत, शरीर फाउंडेशनच्या माध्यमातून जी कामं आहेत त्याच्यामध्ये ते सक्रिय असतात, हे सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की योगेंद्रने आता त्यांचं जे काय ते काम करत आलेले आहेत आतापर्यंत, त्यांनी त्याच्यावरती भर द्यावा. ग्रासरूट पासून त्यांनी चांगलं काम करावं, लोकांशी एक नाळ जोडली पाहिजे, एक संबंध चांगले त्यांचे झाले पाहिजेत सगळ्या लोकांशी. आणि मग त्यांचं ते ठरवतील त्यांना काय पुढे येत्या काळात काय करायचं. पण जर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आई म्हणून तुमचा सपोर्ट असेल का? नाही, सध्या तरी असं मला असं वाटतंय की त्यांनी अजून काम करणं गरजेचं आहे आणि त्यांना ते आता योग्य आहेत, अडल्ट आहेत आणि त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत आणि निश्चितपणे ते चांगला एक विचार करतील. बारामती लोकसभेचं जे गणित आहे ते मांडताना बारामतीतला आपण आकडेवारीचा विचार केला तर बारामतीमध्ये देखील खूप मोठा फरक जो आहे तो अजितदादांना फटका बसलेला आहे. अजितदादांचं 48,000चं मताधिक्य बारामतीमधून मिळालेलं आहे सुप्रिया सुळेंना. हो, मिळालेलं आहे निश्चित. म्हणजे आकडा खूप मोठा आहे आणि याच्यावर मी तेच सांगते ना की हे कोणाला एकट्यावरती ह्याचा आपण दोष देऊ शकत नाही. त्याला अनेक कारणं कारणीभूत आहेत. जसं मी म्हणाले की बेरोजगारी असेल किंवा कांद्याचे भाव असतील, दुधाचे असतील, गॅसचे असतील, अशा अनेक लोकांच्या समस्या होत्या ज्याचं या सरकारने खरं तर तिथे त्यांचं एक अपयश म्हणायला हरकत नाही आपल्याला. आणि हे सगळं एकत्रित येऊनच लोकांनी त्यांचा रोष काल दाखवून दिले. मतदारांचे कशा पद्धतीने आभार मानाल? सर्व मतदारांचं खरं तर मी आज मनापासून इथे तुमच्या या प्लॅटफॉर्मवरती आभार इथे मी व्यक्त करते. आम्ही सर्वजण आपले सर्वांचे आभारी आहोत. आपण सर्वांनी खूप मनापासून कष्ट घेतले. वर्षाची कुठलीही भीती न बाळगता, कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी न पडता प्रत्येक मतदार हा बाहेर पडून हा चांगल्या मताधिक्यांनीच त्यांनी ताईंना निवडून द्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं. खूप खूप धन्यवाद. या होत्या शर्मिला पवार. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीचे कालपासून राजकारण सुरू झालं किंवा राजकारण झालं, लोकसभा निवडणुकीमध्ये महागाई असेल, बेरोजगारी असेल, या मुद्द्यांवरती मतदारांनी आपला रोष व्यक्त केला असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन तेजस वसंतपुरे, मुंबई तक.